सर नाव बोला. माझं नाव श्री दिनेश लक्ष्मण माने, राहणार आटपाडी. आटपाडी. काय तालुका करता आटपाडी, तुम्ही? जिल्हा सांगली. मी प्राथमिक शिक्षक पदी नोकरी करतोय. तुमची जी मिसेस आहे हां, बहुतेक सौ शीतल अशोक बाबा. हां, यांच्या वडिलांसाठी ते माझ्याकडून 9-10 महिने 11 महिन्यापासून औषध नेत आहे. बरोबर. तर कशासाठी औषध नेलं होतं? हे कॅन्सरसाठी औषध नेलेलं होतं. कोणाला कॅन्सर होता? आमच्या सासऱ्यांना कॅन्सर आहे. कसला कॅन्सर होता? तो याचा काय काय म्हणतात तो अंडाशय त्यांचं हे केलेलं होतं, त्या संदर्भातला होता. अच्छा, प्रोस्टेट ग्रंथी संदर्भात होता. बरोबर. मग तुम्ही आमच्याकडे येण्याच्या अगोदर माझ्याकडे बघा. हां, आमच्याकडे येण्याच्या अगोदर तुम्ही तिथल्या डॉक्टरांना दाखवलं होतं का? हो, आम्ही तिथल्या डॉक्टरांना दाखवलं होतं. तिथले उपचार आम्ही चालू केले होते, पण तिथल्या उपचारांना त्यांनी काही प्रतिसाद जास्त देत नव्हते. आणि विशेष म्हणजे काय की डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता ह्याच्यावरचे उपचार तुमचे संपलेले आहेत आणि पेशंट काही दिवसाचे राहिलेले आहेत. असं काही दिवसाचं म्हणजे काय टाईम दिला होता तरी त्यांनी एक महिना 2 महिन्यासाठी दिलं होतं. आणि की तुमच्या पेशंटला आता इथून उपचार संपलेले आहेत आणि त्यांना चांगलं खायला घाला आणि त्यांच्या काही इच्छा पूर्ण करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. घरी घेऊन जा आणि चांगले उपचार करा. इतर त्यांना खर्चात पडू नका आणि त्यांना जास्त मोठ्या शस्त्रक्रिया वगैरे केल्या तर काही ते यशस्वी होणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं होतं. ठीक आहे. मग तुमची मिसेस बरोबर त्यांचे रिपोर्ट्स घेऊन आले? हो, पहिल्यांदा रिपोर्ट्स फक्त घेऊन आल्या होत्या. है ना? हो. तुमचे सासरे आले नव्हते? प्रत्यक्ष आलेले नव्हते सासरे. बरोबर. प्रत्यक्ष रिपोर्ट बघून तुम्ही उपचार केले. मग तुमची मिसेस आले. बरोबर. मग आमच्या तज्ज्ञांनी डॉक्टरांनी ते रिपोर्ट चेक केले. बरोबर. त्यांना काही औषधं लिहून दिले जे बाहेरून विकत आणले. बरोबर. त्याचे काही फ्रीजरमध्ये जे आपण सप्लिमेंट बनवतो ते बनवून दिले. बरोबर. काही डाएट प्लॅन सांगितला, पथ्य. मग त्यांनी हे औषध सर्व नेले इथून. बरोबर. पथ्य पाळायला चालू केले. बरोबर. आणि औषध खायला चालू केले. बरोबर. किती दिवसात तुम्हाला फरक जाणवला? असं औषध खाल्ल्यानंतर आम्हाला जवळजवळ 15 ते 20 दिवसामध्ये आम्हाला महिन्यामध्ये तो फरक जाणवला. काय फरक जाणवला? म्हणजे तब्येत म्हणजे पूर्वी ते जास्त अशक्तपणे असायचे, जास्त बोलायचे नाही, जास्त झोपून असायचे. पण आता प्रत्यक्ष ते उठून फिरतायत, प्रवास करतायत, त्यांची सगळे दैनंदिन नित्यनियमाचे सगळे कामं करतात. आम्हाला असं वाटत नाही की आता ते कॅन्सर पेशंट राहिलेले आहेत. असं इतकं त्यांच्यामध्ये म्हणजे जोश आहे. सगळं काम तरतरीने सगळं ते पूर्ण करतात. दैनंदिन व्यवहार अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने. काय वय होतं काय वय आहे तुमच्या सासऱ्यांचं? आता त्यांचं म्हणजे 73 वर्ष, 73. तरी सर्व काम वगैरे अगदी व्यवस्थितपणे करतायत, सगळं अवैधपणे कामं करतायत सगळे. त्यांना बघून कोणी बोलू शकतो का हा बाबा आजारी म्हणून? नाही, त्यांना बघून असं कोणीही सांगू शकणार नाही की हे कॅन्सरचे पेशंट आहेत म्हणून. पण ज्यावेळेला ते प्रत्यक्ष आजारी पडले त्यावेळेला ते असं वय एकदम असं खिळखिळे झालेले होते. आता लोक विचारायला लागले होते की बाबा काय आजार झालेला आहे काय, त्यांना आजारी आहेत काय ते स्वतः वगैरे असं. ठीक आहे. मग एवढा तुम्हाला म्हणजे 100तून 90-95% फरक? 100% फरक आलेला आहे. औषधाने फरक आलेला आहे आणि त्यामुळं आम्ही इतक्या लांबून आम्ही येतो इथं आणि तुमचे जे काही उपचारामुळेच फरक आलेला आहे. आता हे जास्त दिवस त्यांचं आयुष्य जे वाढलंय, 11 महिने 10-11 महिने वाढले, ते सगळं तुमच्या पुण्यामुळे वाढलेलं नाही, ते ईश्वराची कृपा आहे. तर अशोका आयुर्वेदा इगतपुरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. बरोबर. ह्या आयुर्वेदालयाबद्दल तुम्ही लोकांना काय निरोप देऊ इच्छिता? लोकांना निरोप असं देऊ शकतोय की पहिल्यांदा प्रथम ज्या वेळेला आमच्या मिसेस इथे आल्या, पेशंटला न आणता देखील, कारण काही ठिकाणी पेशंटला गेल्याशिवाय तिथं ती बघितल्याशिवाय डॉक्टर उपचार करत नाही. परंतु पेशंटचं तुम्ही जे समरी आणि ती हिस्ट्री बघितली त्यावरून उपचार केले, औषध उपचार केले आणि त्यानुसार फरक पडला की पेशंटला इथं आल्यानंतर फरक पडतो, औषधाने त्या फरक पडतो आणि त्या पेशंटची लाईफ स्वतःची वाढते. की मॅडम ज्या वेळेला कॅन्सर झाला असं कळाल्यानंतर मॅडम 2-3 महिन्याच्या रडत होत्या की बाबा माझे वडील आता राहणार नाहीत. पण आता मॅडम खुश आहेत इतके की मॅडम 11 महिने त्यांचे आता अगदी अव्यवहितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यांचं लाईफ सुकर लाईफ झालेलं आहे. त्यामुळं ह्या अशोका जे आयुर्वेद आहे अतिशय सुंदर आहे, छान प्रकारे लोकांना उपचार देतात आणि सौजन्याची सेवा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपलं चालू आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर, आभारी.